तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ठीक आहे। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, देवानं पियदसी धम्मदायाद, धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आज क्रांतीनायक, क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त आज 15 नोव्हेंबर या जयंतीच्या निमित्तानं आयुष्यमान उपासक महेंद्रजी वाघमारे, आयुष्यमती उपासिका आयुष्यमती गीता आई वाघमारे आणि जुही वाघमारे या परिवारामध्ये आज गृह प्रवेशाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भीमविहार गौतमनगर येथील भीमविहार गौतमनगर पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा, डोळे उघडा। सगळ्यांनी खाली हात ठेवा। 25 एप्रिल 1954 ला ही ऐतिहासिक तारीख आपल्या वर्धा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। कोणती तारीख? 25 एप्रिल 1954 ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुलगावला येऊन गेले। 1954 ला ती तारीख आहे 25 एप्रिल 1954। 25 डिसेंबर 1954 ला पुण्याजवळ तळेगाव दाभाडे पासी देहू रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। ती तारीख आहे 25 डिसेंबर 1954। आलं का लक्षात तुम्हाला? 1954। तर त्या 25 डिसेंबर 1954 ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्या देहू रोडच्या ठिकाणी आणि पहिल्यांदा बुद्ध विहाराचं उद्घाटनही केलं। पण त्याही अगोदर 25 एप्रिल 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील, या महाराष्ट्रातील आणि खास करून या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या हातचं भूमिपूजन केलेलं पहिलं बुद्ध विहार म्हणजे पुलगावचं बुद्ध विहार। आणि ही तारीख आहे 25 एप्रिल 1954 ला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 भेटी पुलगावला झाल्या। किती भेटी झाल्या? 2 भेटी झाल्या पुलगावला। एक भेट झाली सेवाग्रामला, ती तारीख आहे 1 मे 1936 ला। 1 मे 1936 ला बाबासाहेब वर्धा सेवाग्रामला आले आणि 25 एप्रिल 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलगावला आले, म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये। तर ह्या 2 तारखा अत्यंत आपल्यासाठी ऐतिहासिक आहे, महत्वाच्या आहेत। तर 25 एप्रिल 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे पुलगाव मध्ये आले, त्यांची गाडी पुलगाव मध्ये जशी आली, त्यांची खूप मोठी सभा वराडामधून, भाषणामध्ये लिहून आहे, वराडामधून अमरावती जिल्ह्यापासून तर पूर्ण वर्धा जिल्ह्यातील लोक बाबासाहेबांच्या भाषणासाठी आले होते। कुठे? बैलबंडीनं, पायी, जे वाहन भेटेल त्यानं ती लोक पुलगावला आली होती। आता पुलगावला येत असताना बाबासाहेबांची सभा भरली, 3 लाख लोक उपस्थित होते। तर बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाच्या ओळी या पुलगावला वापरलेल्या आहेत, त्या प्रसिद्ध आहे। द रायटिंग ए स्पीचेस या ग्रंथामध्ये, या खंडामध्ये, 18व्या खंडामध्ये तो उल्लेख आहे। बाबासाहेबांच्या भाषणामध्ये तुम्ही वाचा। तर बाबासाहेबांचं हे जे भाषण आहे, पुलगावचं भाषण, त्या ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे। त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाची ओळ वापरली आहे,
काँग्रेस हे जळते घर आहे. ऐकला हा शब्द कधीतरी? हे वाक्य माहित आहे का? बाबासाहेबांनी लखनौच्या भाषणामध्ये वापरलेलं आहे तिथे एकदा, आणि परंतु लखनौच्या आधी बाबासाहेबांनी हेच वाक्य जसंच्या तसं पुलगावच्या भाषणामध्ये वापरलेलं आहे. कोणतं? काँग्रेस हे जळते घर आहे. त्याचे फक्त आडे शिल्लक राहिलेले आहे. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. काँग्रेस हे जळते घर आहे, हे पुलगावच्या भाषणाचं बाबासाहेबांच्या ह्या ओळी आहे. तर बाबासाहेब जसे पुलगावला आले तर कुठून आले बाबासाहेब? बाबासाहेब आले भंडाऱ्यावरून. लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बाबासाहेब उभे राहिले होते. कुठे राहिले होते उभे बाबासाहेब? मुंबईला राहिले होते. पण बाबासाहेब भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकसभाच्या पोटनिवडणुकीसाठी बाबासाहेब उभे राहिलेले होते. ती तारीख आहे 25 तारीख 1954. तर बाबासाहेब भंडाऱ्यामध्ये, त्या मुलांना शांत करा, तर त्या भंडाऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या अंतर्गत बाबासाहेबांची खूप मोठी सभा दसरा मैदान आहे. आताही दसरा मैदान आहे भंडाऱ्याला. तर त्या भंडाऱ्याच्या दसरा मैदानावरून बाबासाहेब पुलगावला आलेले होते. आले का लक्षात तुम्हाला? आता पुलगावला जसे बाबासाहेब आले, तर बाबासाहेब पुलगावला याकरिता आले, स्वतंत्र मजूर पक्षाचे म्हणजे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बाबासाहेबांचा पक्ष, स्वतंत्र मजूर पक्षाचे काही कार्यकर्ते पुलगावला राहत होते. दुसरी गोष्ट, समता सैनिक दलाचे बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते पुलगावला राहत होते. स्वतंत्र मजूर पक्षाच्या काही लोकांनी, निष्ठावान लोकांनी आणि समता सैनिक दलाच्या निष्ठावान लोकांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं होतं. कुठे? पुलगावला भाषणासाठी. बाबासाहेब तर उभे राहिले होते भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये, परंतु ते भंडाऱ्याच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार आणि प्रसार त्यांनी फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे होता. ते इकडे उभे नव्हते. तरी पण लोकांच्या आग्रहास्तव बाबासाहेब इथे आले. कायच्यासाठी आले? तर इथल्या पुलगावच्या लोकांनी, स्वतंत्र मजूर पक्षाच्या आणि समता सैनिक दलाच्या काही निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना पुलगावला तर आमंत्रितच केलं, परंतु बाबासाहेबांना म्हणत आहे तुम्हाला आम्ही काही पैसेही देत आहोत, अशी शाश्वती दिली. आता बाबासाहेबांसाठी ते पैसे गोळा करणार होते, तर पण ते 3,500 एकूण 5,000 रुपयाची थैली, ऐकली ना तुम्ही? 5,000 रुपयाची थैली. आता थैली म्हणजे काही बंडल नाही, नोटा. त्यावेळेच्या लोकांनी चिल्लर पैसे, पुलगावच्या लोकांनी, आजूबाजूच्या काही खेड्यापाड्यातल्या लोकांनी ते चिल्लर पैसे, थैली हा शब्द आलेला आहे. थैलीमध्ये काय असते? चिल्लर पैसे. तर त्यावेळेच्या लोकांनी, पुलगावच्या आणि परिसरातल्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनी ते पैसे गोळा केले होते बाबासाहेबांच्या कशासाठी? निवडणुकीच्या प्रचारासाठी. आता बाबासाहेब उभे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि पैसे कुठून नेत आहे? पुलगाववरून, पुलगावच्या परिसरामधून. पहा, पुलगावमधून. तर त्यावेळेच्या लोकांनी 5,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं, पण पैशाची जुळवाजुळव झाली नाही. तर मग किती पैसे दिले? त्यावेळी लोकांनी फक्त 3,500 रुपयेच देऊ शकले. आता 3,500 रुपये देऊ शकले असे बाबासाहेब म्हणत आहेत. आता नाही झाली जुळवाजुळव त्यावेळेच्या लोकांची. तर बाबासाहेब म्हणतात जे मागावून पैसे जर गोळा झाले, तर त्या मागावून पैसे गोळा झालेल्या त्या पैशामधून तुम्ही भल्ले मोठे भव्य दिव्य काय करा? बुद्ध विहार बांधा. जे मागावून पैसे तुम्ही मला 5,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं ना, पण 3,500 जोडले. पण जे काही लोक मागावून पैसे देतील, तर त्या मागावून दिलेल्या पैशामधून तुम्ही काय करा? भव्य दिव्य असं मोठं ज्यात बुद्ध विहार बांधा. तर मग बुद्ध विहार बांधा अशी लोकांना बाबासाहेबांनी जी गोष्ट दिली, तर मग बाबासाहेबांनाच लोक म्हणत आहेत त्यावेळेचे कार्यकर्ते, आता तुम्ही असं म्हणतच आहात तर तुम्ही भूमिपूजन करा. आणि बाबासाहेबांनी त्याच 25 एप्रिलला या भारतामध्ये, या महाराष्ट्रात, विदर्भात, वर्धा जिल्ह्यात या पुलगावला पहिल्या बुद्ध विहाराचं भूमिपूजन केलं. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या हातचं हे पुलगावचं हे बुद्ध विहार. त्यांनी प्रेरणा दिली बुद्ध विहार बांधकामासाठी. काय दिली? प्रेरणा दिली. आणि म्हणून त्याचं मी टोपण नाव ठेवलेलं आहे, हाय का नाही? तर आज जसे लोक दीक्षाभूमीला, चैत्यभूमीला, भीमा कोरेगावला जातात, तसेच लोक 25 एप्रिलला पुलगावला आली असती. पण त्याचं मात्र बुद्ध विहार बाबासाहेबांनी भव्य दिव्य बांधा, मोठं बांधा.
ते मात्र अजूनही झालेलं नाही. ते स्मारक आहे बाबासाहेबांचं. बाबासाहेबांनी भूमिपूजन केलेलं हे भारतातलं पहिलं बुद्ध विहार आहे, पण त्याची आज आपल्याला दुर्दशा सर्वांनाच माहित आहे. मी ही गोष्ट का सांगावी तर बाबासाहेब मग पुलगावला त्यांची प्रचंड सभा झाली आणि बाबासाहेब मग असा तो घटनाक्रम आहे. तर भंडारा निवडणुकीच्या दरम्यान बाबासाहेब उभे राहिले होते रिंगणामध्ये. तर आपल्या समाजचा एक माणूस होता भाऊराव बोरकर. काय नाव त्याचं? सगळ्यांनाच तर कहाणी माहित आहे. भाऊराव बोरकर आहे का इथं बोरकर? तर हा भाऊराव बोरकर नावाचा व्यक्ती बाबासाहेबांच्या विरोधात आपल्या समाजाचा माणूस उभा राहिला. ठीक ना? काँग्रेसवाल्याकडून राहिला ना उभा. आता बाबासाहेबांच्या बाजूने तो त्यांच्या विरोधात उभा राहिला. तर बाबासाहेबांच्या विरोधात तो उभा राहिला आणि तो प्रचंड मताने जिंकूनही आला. कोण? नीट आहे का? प्रचंड मताने जिंकूनही आला भाऊराव बोरकर. पण भाऊराव बोरकरचे झाले काय? ज्यावेळी तो दिल्लीला विमानानं निघत आहे तर त्या विमानाचा काय झाला? स्फोट झाला. त्याचा हड्डी सुद्धा भेटली नाही. समजलं का? जे जे बोधिसत्व बाबासाहेबांसारख्या लोकांना बेईमान होतात, गद्दार होतात, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, त्या लोकांचं चांगलं कसं होईल? ज्या माणसांनी चार चार मुलं आपले मातीखाली घातली, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही, आपल्या रमाई पत्नीकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ समाजासाठी आणि देशासाठी खर्च केला. समजलं का? आणि आपण लोक म्हणतो आम्हाला वेळ नाही. काश बाबासाहेबांनी म्हटलं असतं की मला वेळ नाही, तर आहे ना आज आपण हे जीवन जगत नसतो. तर मला सांगा, त्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बोलू नका. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा काय झाला? पराभव झाला. पण बाबासाहेबांनी तसं म्हटलं नाही. बाबासाहेब म्हणतात माझा पराभव झाला नाही, मी हारून सुद्धा जिंकलेलंच आहो. तर बाबासाहेबांनी ते भंडाऱ्यामध्ये आता उभा राहणारा विरोधात माणूस कोण आहे? भाऊराव बोरकर. आता हरवणारे लोक कोण आहे? आपल्याच लोकांनी मतदान दिले नसेल ना, काही लोकांनी, आहे का नाही? आपल्याच लोकांनी बाबासाहेबांना मतदान दिल्यामुळे पराभव झाला बाबासाहेबांचा. तर मला सांगा, बाबासाहेबांनी असं म्हटलं का ज्या समाजासाठी बाबासाहेब भंडाऱ्याच्या निवडणुकीसाठी पहिले भरतात आपली घरगा शेजारी सखे बाई. स्वतःच घर भरासाठी, स्वतः पैसा कमावण्यासाठी किंवा काही याच्यासाठी बाबासाहेब उभे राहिले होते का भंडाऱ्यामध्ये? नाही. त्यांना समाजसेवा, देशसेवा करायची होती. आपल्याकडून तरी काहीतरी या समाजाचं झालं पाहिजे, काहीतरी ऋण आहे म्हणून बाबासाहेब ते ऋणातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेब भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये काय राहिले? उभे राहिले. बोलू नका. तर आता उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांचा तर पराभव झाला. मग काय बाबासाहेबांनी बदला घेतला समाजाचा. ज्या समाजासाठी मी उभे राहिलो, ज्या समाजासाठी मी एवढ्या खस्ता खात आहो, एवढे कष्ट आणि संघर्ष परिश्रम घेत आहो, त्याच समाजांनी मला मतदान दिलं नाही. तर बाबासाहेबांनी बदला घेतला का? घ्या लागत होता. ज्या समाजासाठी मी एवढं करत आहो, तर तोच समाज माझ्या संदर्भात असा व्यवहार करत आहे, तर बाबासाहेबांनी बदला घेतला का? बदला घेतला का? पण आज मात्र आपण आपल्या समाजामध्ये पाहतो ना, आहे ना, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ आहे. गल्लीत काय आहे? दिल्लीत मुजरा आहे आणि गल्लीत गोंधळ आहे. म्हणजे आज म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या एखाद्या पंचायत समितीसाठी म्हणा, नगर परिषद साठी म्हणा, किंवा कुठल्या आमदार खासदार पदासाठी म्हणा, सरपंच पदासाठी म्हणा, उपसरपंच पदासाठी म्हणा, कुठल्याही पदासाठी जर आपल्या समाजातला माणूस जर उभा राहिला असेल, त्याचा पराभव झाला असेल किंवा आपल्या समाजाच्या लोकांनी त्याला मत दिले नसेल, तर काही लोक बदला घेतात का नाही? मोहल्ल्यामध्ये निवडणुका तर संपून जातात, पण आपलं भांडण कायच्यासाठी असते? तिने मला मतदान दिलं नव्हतं, तिकडल्या एरियातल्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं नव्हतं, त्या घरच्या लोकांनी मतदान दिलं नव्हतं, तर आपला हा 20-20 वर्ष मरेपर्यंत काही लोकांची भांडणं राहतात. समजलं का? मतदान दिलं नाही म्हणून द्वेष करतो आपण, राग करतो. काही लोक तर बुद्ध विहारातही जात नाही. त्यांचा हेतू काय आहे? ते बुद्ध विहारात जाण्याचा आहे. अनेक राजकारणी लोक आहे, त्यांना मी पुढारी म्हणत नाही. बाबासाहेबांच्या नंतर या भारताला कोणताच प्रामाणिक पुढारी भेटला नाही. भेटला असेल तर सांगा. तुम्हीच तर म्हणता 14 एप्रिल बाबासाहेबांसारखा झाला नाही, पुन्हा होणार नाही का? होणार आहे का? झाला
होणारच नाही. तर बाबासाहेबांनी कधीही बदला घेतला नाही, ती भावनाच मनामध्ये आली नाही, कारण त्यांचं बोधिसत्वाचं मन आहे का नाही. तरी पण बाबासाहेबांनी आपल्या हितासाठी सुखासाठी सर्व संसाराचा होम केला, आणि जे काही केलं ते देशासाठी केलं, आपल्यासाठी केलं. आपण काय दिलं बाबासाहेबांना? काहीच दिलं नाही, काहीच देऊही शकत नाही, काहीच दिलं नाही आपण बाबासाहेबांच्या. तर बाबासाहेबांनी बदला नाही घेतला. बाबासाहेबांना पराभव करणारे लोक आपलेच होते, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये जी आपण जे म्हणत आहोत की बाबासाहेबांचा, मी हा घटनाक्रम सांगितलाय तुम्हाला भंडारा जिल्ह्यातला. एक मी छोटीशी गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, मी दिलेला मताचा अधिकार अमूल्य असा मताचा अधिकार, एक मत एक मूल्य आणि एक व्यक्ती, आहे का नाही. टाटा अंबानीच्या बायकोच्या मतालाही तेवढीच किंमत आहे, आणि झुग्गी झोपडीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्याही मताला तेवढीच किंमत आहे. एक मत तुम्हाला राजा बनवतं आणि एक मत तुम्हाला भिकारीही बनवतं. तर बाहेर देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, पण बाबासाहेबांनी सर्वच लोकांना समान पद्धतीनं मतदानाचा अधिकार दिलेला आहे, राजा निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मीठ मिरची मध्ये, म्हणजे मिठाला मिरचीला जेवढी किंमत नाही, त्या मीठ मिरचीच्या किमतीमध्ये आपलं अमूल्य मत विकू नका. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं, मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं रक्त विकणं आहे. बाबासाहेबांना भारतीय संविधान लिहिण्याच्या वेळी अनेक लोकांनी दारं खिडक्या बंद केली होती, समजलं का. बाबासाहेब भारतीय संविधान समितीमध्ये ते येऊ नये आणि त्यांच्या हातून संविधान लिहिल्या जाऊ नये, याच्यासाठी अनेक ब्राह्मणवादी लोक प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकही होता, अनेक लोक होते की बाबासाहेब हे संविधान सभेमध्ये आलेच नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून संविधान लिहिल्या गेलं नाही पाहिजे. तेव्हा पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल, त्या पश्चिम बंगालमध्ये खुलना मतदारसंघातून तिथच्या लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिलं, समजलं तुम्हाला. तर जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी काय केलं, ज्या मतदारसंघातून खुलना मतदारसंघातून बाबासाहेब निवडून आले, त्याचं काय केलं, विभाजन केलं, पार्टिशन केलं. म्हणजे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल, नीट काय केलं, कोण येत आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आजचं जे पश्चिम बंगाल आहे ना, ते पूर्व बंगालमध्ये ते आजचं बांगलादेशाचं विभाजन केलं. तो भाग बांगलादेश पाकिस्तानला असा ते विभाजन झालं, समजलं का तुम्हाला. म्हणजे जिथून खुलना मतदारसंघातून त्या पश्चिम बंगालमधून बाबासाहेब निवडून आले होते, तो भाग मात्र म्हणजे तो विभाजन केलं त्या जाणीवपूर्वक. म्हणजे बाबासाहेबांचं भारतीय संविधान सभेमध्ये जाण्याचं ते बंद मार्ग, तो रस्ता बंद झाला पाहिजे. पहा किती मोठं षडयंत्र, नीट आहे का. तर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेमध्ये जाऊ नये, त्यांना ती संधी उपलब्ध होऊ नये आणि त्यांच्या हातून ते संविधान लिहिल्या जाऊ नये. पण लक्षात घ्या, एकेकाळी वर्गाच्या बाहेर बसणारा व्यक्ती तो भारताचं संविधान लिहितो आणि या देशाची जडणघडण करतो, आपल्यालाही माणसात बसवतं, लक्षात घ्या, समजलं का तुम्हाला. तर बाबासाहेबांनी इतकं उत्कृष्ट संविधान लिहिलं आणि ही लोकशाही तत्वप्रणाली बुद्धाकडूनच बाबासाहेबांनी घेतलेली आहे. मतदानाची प्रक्रिया, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मानवी नैतिक मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतली असं काही लोक बाबासाहेबावर तसं आरोप करतात, आजही ते आरोप चालू आहे. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य जे भारतीय संविधानाच्या प्रियम्बल मध्ये आहे, संविधानाच्या पानापानामध्ये आहे, तर ही चारही नैतिक मूल्य मी, माझे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याकडून घेतलेली आहे. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता जे बॅलेट पेपर म्हणतात, ही मतदानाची प्रक्रिया कुठून घेतली आहे, ज्याला बॅलेट पेपर म्हणतात. आजची आधुनिक मनुस्मृती, एक मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली महाडच्या चौदार तळ्यावर. कोणती मनुस्मृती? ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना गुलाम केलं होतं, पहिल्यांदा शूद्राती शूद्रांना गुलाम केलं होतं, धन राखण्याचा, धन कमावण्याचा अधिकार बहाल केला नव्हता. काय लिहिलं होतं मनुस्मृतीमध्ये बाबासाहेबांनी जाळली? स्त्रियांनी जन्म घेणं पाप आहे. लहानपणी जर तिनं जन्म घेतला तर लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकामध्ये राहायचं आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकामध्ये. गुलामीतच जन्म घेणे, गुलामीतच जगणे आणि गुलामीतच मरणे हे स्त्रीच्या वाटेला आलं होतं. तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. पण आता एक नवीन मनुस्मृती जिवंत झाली आहे, ती म्हणजे ईव्हीएम मशीन.
ही आधुनिक मनुस्मृती होय. हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्राच्या नावाखाली त्यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान म्हणजे आजचं हे ईव्हीएम मशीन हे आधुनिक मनुस्मृतीच आहे. ती मनुस्मृती तर बाबासाहेबांनी जाळली, पण आता ही दुसरी मनुस्मृती तयार झालेली आहे, ईव्हीएम मशीन. समजलं का तुम्हाला? तर ही मनुस्मृती ही आजची आधुनिक ईव्हीएम ही जी मनुस्मृती ईव्हीएम जे मशीन आहे ती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा आपल्याला बहुमूल्य अधिकार दिलेला आहे, तर बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मीठ आणि मिरची मध्ये त्या मताची किंमत करू नका. लक्षात घ्या. आलं का? तर ही मतदानाची प्रक्रिया मी सांगत आहो. मतदानाची प्रक्रिया मी माझे गुरु तथागत भगवान बुद्ध यांच्याकडून घेतलेली आहे असं बाबासाहेब म्हणतात. त्या काळामध्ये बुद्धाच्या वेळी भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये थोडी थोडी भांडणं व्हायची. मग त्या भांडणाचा निकाल लावण्यासाठी बुद्धाने एक शलाका पद्धती एक शलाका पद्धतीवरूनच नंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. हे बॅलेट पेपर दुसरं तिसरं कोणाचं नसून ते बुद्धाचंच आहे. भिक्खू संघाच्या बाजूनं न्याय निवाडा करण्यासाठी कारवाई करण्यासाठी जी शलाका पद्धती होती म्हणजे तेच मतदान शलाका पद्धतीचंच रूपांतर मतदान प्रक्रियामध्ये म्हणजे आजच्या बॅलेट पेपर मध्ये झालेलं आहे. तर हे बॅलेट पेपर बुद्धाचंच आहे. ही मतदानाची प्रक्रिया बुद्धापासूनच सुरू केली आणि ती बाबासाहेबांनी जशीच्या तशी संविधानामध्ये घेतलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे बॅलेट पेपर बुद्धाचंच आहे. बुद्धाचीच लोकशाही तत्वप्रणाली आपल्याला वाचवायची आहे. या भारतीय संविधानामध्ये पंचशील आहे जसंच्या तसं कलमाच्या रूपामध्ये. समजलं का तुम्हाला? पंचशील आहे संविधानामध्ये, ते सर्वांनाच मान्य करावं लागतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहू नये यासाठी जे प्रयत्न केले, मला सांगा ज्या लोकांनी बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले नाही पाहिजे तर हे लोक कोण आहे? बाबासाहेबांचे शत्रू आहे का वैरी आहे? शत्रू वैरीच आहे ना. मला सांगा ज्यावेळी तुम्ही मी माझी कहाणी संपवतो. आपण एक कल्पना करूया, बाबासाहेबांच्या वेळी तुमचा जन्म झाला असता. एक कल्पना म्हणून, काश बाबासाहेबांच्या वेळी तुमचा जन्म झाला असता. म्हणजे माझा जन्म झाला बा, पण आपण बोहारी आहो, तुमचा जन्म नाही झाला. पण ज्याने बाबासाहेबाले पाहिलं पुलगावच्या लोकायला, ते लय लोक महान होते, हाय का नाही? आता नाही आहे महान पुलगावचे लोक, हाय का नाही? तर मला एक गोष्ट सांगा, काश बाबासाहेबांच्या वेळी तुमचा जन्म झाला. एक कल्पना करू आपण, बाबासाहेबांच्या वेळी जर तुमचा जन्म झाला असता, बोलू नका, बाबासाहेबांच्या वेळी जर तुमचा जन्म झाला असता तर ज्या लोकांनी बाबासाहेबांना संविधानामध्ये येऊ नये, दारं खिडक्या बंद केली होती, संविधान सभेमध्ये बाबासाहेब येऊ नये, त्यांच्या हातून संविधान लिहिल्या जाऊ नये, तर त्या लोकांनी जो बाबासाहेबांना विरोध केला होता आणि ते बाबासाहेबांचे त्यावेळेचे शत्रू होते, समजलं, वैरीच म्हणा एक प्रकारचे. तर बाबासाहेबांच्या वेळी जर तुमचा जन्म झाला असता तर काश बाबासाहेबांचे जे शत्रू आहे, काश ते तुमचे मित्र असते का तेव्हा? म्हणजे काश तुमचा बाबासाहेबांच्या वेळी जन्म झाला तर बाबासाहेबांचे जे शत्रू आणि वैरी आहे ते तुमचे मित्र असते का? तुम्ही त्यांना काय मानलं असतं? जो बाबासाहेबांचा शत्रू वैरी आहे तोच माझाही काय आहे? वैरी आहे. म्हणजे काश तुमचा बाबासाहेबांच्या वेळी जन्म झाला असता तर जे बाबासाहेबांच्या विरोधात होते, बाबासाहेबांच्या शत्रूंचं काम करत होते, तर त्या शत्रूंच्या बाजूनं तुम्हाला उभं राहणं आवडलं असतं का बाबासाहेबांच्या बाजूनं? कल्पना करा, माझा जन्म बाबासाहेबांच्या वेळी झाला, बाबासाहेबांचा मी एक कार्यकर्ता आहे, बाबासाहेबांचा मी एक सहकारी आहे, तर बाबासाहेबांचे जे जे शत्रू होते तर ते तुमचे काय असते? शत्रू असते. काश तुम्ही बाबासाहेबांच्या शत्रूच्या बाजूने उभे राहिले असते का बाबासाहेबांच्या बाजूने? जर बाबासाहेबांच्या वेळी जन्म झाला असता तुमचा तर, किंवा माझा समजा, तर तुम्हाला कोणाच्या बाजूने उभं राहणं आवडलं असतं? बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिले असते तुम्ही का बाबासाहेबांच्या विरोधकांच्या शत्रूंच्या बाजूने? पुन्हा सांगतो, बाबासाहेबांच्याच बाजूने उभे राहिले असते. बरोबर. काय उत्तर दिलं तुम्ही? भंतेजी, आमचा जर जन्म बाबासाहेबांच्या वेळी झाला असता ना तर बाबासाहेबांचे जे विरोधक होते, शत्रू होते, ज्यांनी संविधान सभेमध्ये येऊ दिलं नाही, तर त्यांच्या विरोधातच आम्ही उभं राहिलो असतो. बाबासाहेबांचे जे विरोधक शत्रू आहेत तेही माझे काय असते? विरोधक शत्रूच असते. समजलं? बरोबर ना? आता मला म्हणायचं आहे, आता बाबासाहेबही नाही आहे, आता बाबासाहेब आहे का? आहे का बाबासाहेब?
पण बाबासाहेबांचे संविधान आहे का नाही? तर बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात, माझे संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. संविधानाच्या प्रत्येक पानामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये बाबासाहेब काय आहे? अजूनही जिवंत आहे. ज्या दिवशी संविधान बदलेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं बाबासाहेब नसेल, संपून जाईल. संविधान म्हणजे बाबासाहेबच आहे. संविधानाच्या रूपात बाबासाहेबच या देशाचा कारभार चालवत आहे. समजलं का? मग आता बाबासाहेब आहे का? आहे का बाबासाहेब जिवंत? पण संविधानाच्या रूपात आहेच, ठीक ना? पण मला सांगा, आता बाबासाहेब म्हणजे शरीरानं नाही आहे ते, विचारानं आहेच ते, संविधानाच्या रूपातही आहेच, ठीक ना? मग मला सांगा, आता बाबासाहेब जिवंत नाही आहे. आता बाबासाहेब जिवंत नाही, विचारानं जिवंत आहे ते, संविधानात जिवंत आहे ते. मग बाबासाहेब तर जिवंत नाही, पण बाबासाहेबाचं संविधान तर जिवंत आहे ना, आणि संविधानाच्या रूपात बाबासाहेब जिवंतच आहे. मग जे लोक संविधान बदलवण्याच्या मागे लागलेले आहे, जे लोक संविधान बदलवण्याची भाषा करत आहे, ते लोक तुमचे शत्रू आहे का विरोधक आहे? बाबासाहेबाचं संविधान म्हणजे बाबासाहेब तर जिवंत आहे, पण बाबासाहेबाचं संविधान जिवंत आहे. तर जे लोक बाबासाहेबांच्या संविधानाचा विरोध करतात ते बाबासाहेबाचाच विरोध करत आहे का नाही? मग आज जे लोक बाबासाहेबांचा विरोध करत आहे, बाबासाहेबांच्या संविधानाचा विरोध करत आहेत, ते लोक कोण असायला पाहिजे? तुमचे शत्रू, विरोधकच असायला पाहिजे. पण आपले लोक त्याचे मित्र झालेले आहे का नाही? काय झालेले आहे? भीमराया आहे का नाही? संगतीला पंगतीला बसू लागली रे, भीमराया तुझी लेकर आहे का नाही, आज वैऱ्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागले. भीमराया तुझी है ना, असं गाणं आहे ते, बसू लागले का नाही पंगतीला? तर आज आपले लोक RSSचं काम करत आहे, RSSचं काम करत आहे. म्हणजे RSSचं कार्यक्रम काम करण्यासाठी काय हाफ पॅन्ट काळी चड्डी घालण्याची गरज नाही, आणि रेशीम बागच्या त्याच्या काही याच्यामध्ये जाण्याची काही गरज नाही आहे. पण विचारानं काही लोक आपले RSSचे आहेत. RSSचे लोक म्हणजे कोणते? जे लोक BJPचं काम करतात तेच लोक सरळ कोणाचे आहे विरोधक? ते RSSचेच लोक आहेत. ते त्यांनी असं म्हणावं म्हणे का बनतेज मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम नाही करत, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, मी RSS मध्ये काम करत नाही. भारतीय जनता पार्टीचं काम करणं म्हणजे RSSचंच काम करणं. समजलं का? भारतीय जनता पार्टीसाठी काम करणं म्हणजेच RSSचंच काम करणं होय, अप्रत्यक्षरित्या. समजलं का तुम्हाला? तर आपण आपल्या समाजातील लोकांना आजही प्रत्येक बुद्ध विहार जरी असेल ना, तर राजकारणाचा अड्डा बनवलेला आहे आपल्या समाजामध्ये. काही लोक हितसंबंध बुद्ध विहारासाठी कायद्यासाठी ठेवतात. विहारामध्ये दान करतील, भोजन दान देतील, विहाराचं बांधकाम करून देतील, विहारात कार्यक्रम घेत राहतील. कायच्यासाठी? आपलं वोट बँक तयार करण्यासाठी. असे लोक आहेत, त्यांचा उद्देश चांगला नसतो. आमच्याकडे लोक येतात, भंतेजी कार्यक्रम घ्या, धम्म परिषद घ्या, असं करा तसं करा, आम्ही तुमच्या विहारासाठी पण करते, पण त्याचा हेतू कोणता राहते? समजलं का? आपला शुद्ध हेतू असला पाहिजे. धम्माचं काम करण्यासाठी बुद्ध विहारामध्ये राजकारण करू नये. कुठल्याही मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये राजकारण चालते का? कुठल्याही ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये राजकारण चालते का? मंदिरामध्ये, गुरुद्वारामध्ये राजकारण चालते का? पण आज आपल्या समाजामध्ये राजकीय मिटिंगा विहारामध्ये चालते. आम्ही पैसे दिले ना तुमच्या विहारासाठी, तर काही लोकांनी ऑफिस अड्डाच बनवलेला आहे बुद्ध विहार. समजलं का? तर हा हेतू आहे लोकांचा. समजलं का? असं स्वार्थानं काम करू नये. प्रामाणिकपणे, शुद्धपणे धम्माचंच काम करावं. राजकारण हा विषय वेगळा आहे आणि धम्मकारण हा विषय वेगळा आहे, आणि समाजकारण विषय हा वेगळा आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्याला राजकीय क्षेत्रामध्ये पाय मजबूत करायचे असेल त्यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र मजबूत केलं पाहिजे. समजलं का? सामाजिक और धार्मिक क्रांती के बगैर राजकीय क्रांती अधुरी आहे. समजलं का तुम्हाला? पण आपल्या लोकांना जास्त इंटरेस्ट कायच्यामध्ये आहे? समाजकारणामध्ये नाही, धम्मकारणामध्ये नाही, सर्वात जास्त कायच्यामध्ये आहे? राजकारणामध्ये. प्रत्येकाला विचारा, तुम्ही कायचं काम करता? मी BJPचं काम करतो म्हणते, कमळाचं. तू कायचं काम करते? तर मी काँग्रेसचं, पंजाचं काम करतो. तू कायचं काम करते? तर मी तुतारीचं त्या घड्याळीचं काम करतो. पण असा एकही माईचा लाल नाही असं म्हणत का मी बाबासाहेबांच्या धम्माचं काम करतो, आहे का नाही?
काही बाया काही रोजाने जातात आपल्या समाजातल्या, आहे का नाही? गोडासाठी उष्टे खाणारे लोक आहे. मतदान विकते, मतदान विकते. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं. मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला, तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार दिला. आपले लोक गोडासाठी उष्टे खाणारे आहे. रातून मत विकते. आपलं मत विकणे म्हणजे भीमाईचं दूध विकणे. समजलं का? आता ते वातावरण चालू आहे म्हणूनच मी सांगत आहे का नाही? तर लोक तुमच्याकडे येतील रात्रीला, तुम्हाला लालच दाखवतील. समजलं का? समजलं का? ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मी. आलं का लक्षात तुम्हाला? कोणती कहाणी सांगू? तर एक होता शिकारी. काय होता? नीट आहे का कहाणी? तर हा शिकारी होता आणि हा शिकारी का नाही तितर विकायचा. तितर म्हणजे समजलं ते तित्र नाही का? ते पारधी पकडते का ना, आपण पारधी म्हणून आहे. पारधी सुद्धा नागवंशी लोक आहे, आपलेच बांधव आहे. मी पारधी म्हणणार नाही त्यांना, आहे का नाही? ते सुद्धा नागवंशी आपलेच बांधव आहे. मी पारधी हा शब्द न वापरता शिकारी म्हणतो. तर हा एक शिकारी होता आणि हा शिकारी रोज शिकार करायचा आणि त्याचा शिकार फक्त तो तितर पक्ष्यांची शिकार करायचा. कायचा? जाळ टाकायचा, ते आपला निशाणा ते वगैरे सगळं तुम्हाला तर माहितच आहे. तर हा तितर पकडणारा हा शिकारी नेहमी जंगलामध्ये जायचा आणि तितरांची काय करायचा? शिकार करायचा. आहे का कहाणी? काय करायचा? तितरांची शिकार करायचा. आता शिकार करत असताना लक्षात घ्या, त्याच्याकडं तो अनेक तित्र विक्रीला ठेवायचा बाजारामध्ये. जिथे कुठे बाजार असेल आपल्या आजूबाजूच्या गावाला तो तितर विक्रीला घेऊन जायचा. सकाळी जायचा, तो तित्र पकडून आणायचा आणि लक्षात घ्या, तर तो तितर विकायला प्रत्येक बाजारामध्ये जायचा. तर असे काही तित्र आपल्या समाजामध्ये आहे, ती नंतर तुम्हाला कहाणीच्या शेवटी समजेल. पण या तितरवाल्याकडे, या शिकारी तितरवाल्याकडे माहित आहे का, 2 पिंजरे होते. किती पिंजरे होते? बोलू नका. किती पिंजरे होते? 2 पिंजरे होते. आता ज्यावेळी तो बाजारामध्ये तितर विकायला घ्यायचा, तितर विक्रीला न्यायचा, तर एका पिंजऱ्यामध्ये पूर्ण तित्र ठेवायचे, ग्रुपच्या ग्रुप. लक्षात आहे का तुम्हाला? एका पिंजऱ्यामध्ये म्हणजे बाजार जर मांडला तर तो बाजारामध्ये कसा ठेवायचा? एक भल्ला मोठा पिंजरा होता त्याच्यामध्ये, आणि त्या भल्ल्या मोठ्या पिंजऱ्यामध्ये 50-60 ते तित्र ठेवायचा तो विक्रीला. एकाच पिंजऱ्यात किती? 50-60 तित्र विकायला एकाच पिंजऱ्यात. आणि एक त्याच्याकडे दुसरा एक पिंजरा होता, त्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये तो एकच तितर पक्षी ठेवायचा. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे तो 2 पिंजरे न्यायचा सोबत. मार्केटमध्ये किती पिंजरे न्यायचा? 2 पिंजरे न्यायचा. एका पिंजऱ्यामध्ये किती तित्र विकायला ठेवायचा? 50-60 तित्र. आणि एका पिंजऱ्यामध्ये, लक्ष आहे का तुमचं? 2 पिंजरे न्यायचा तो विकायला बाजारामध्ये विक्रीला. एका पिंजऱ्यामध्ये तो 50-60 तित्र विकायला ठेवायचा आणि एका पिंजऱ्यामध्ये फक्त एकच तितर विकायला ठेवायचा, तो एकच तितर. आता त्याचे जे दररोज काय व्हायचे, ज्या पिंजऱ्यामध्ये 50-60 तित्र विकायला आहे ते तित्र त्याचे पूर्ण संपून जायचे, विक्री व्हायचे, म्हणजे खपून जायचे. कोणाचे? त्याचे. आता काय झालं, एक दिवस तो तसाच तो मार्केटमध्ये बाजारामध्ये जात असताना त्या एका पिंजऱ्यामध्ये जे 50-60 तित्र होते त्याच्यामध्ये काही तित्र शिल्लक राहिले होते, 4-5. त्यातले 50-60 मधले काही खपले होते आणि 2-3 शिल्लक राहिले होते. तर शेवटून एक गिराईक आला आणि तो गिराईक काय म्हणते त्या शिकाऱ्याला, मला म्हणते, त्याला तो प्रश्न पडते त्याला की तुम्ही म्हणते मी बघत आहो की या पिंजऱ्यामध्ये तुम्ही 50-60 तित्र ठेवले होते आणि ते 50-60 मधले तित्र आता खपलेले आहे, विक्री झाली आहे त्याची. आता किती उरलेले आहे? 1-2च उरलेले आहे. तर मी पाहत आहो म्हणते, तुमच्याकडे ऑब्झर्व करत आहो म्हणते की एका पिंजऱ्यामध्ये तुम्ही किती 50-60 तित्र विक्रीला ठेवले आणि एका पिंजऱ्यामध्ये एकच ठेवला आणि त्या एका पिंजऱ्यामध्ये असलेल्या त्या एकाच तित्राला तुम्ही अजूनपर्यंत विकलं नाही. आता ते 3 त्या पिंजऱ्यामध्ये होते आणि एक ह्या पिंजऱ्यामध्ये होता. हा एक ना त्या पिंजऱ्यामध्ये 3 शिल्लक उरले होते. तर तो व्यक्ती काय म्हणते, गिराईक, मला म्हणते ते 3 नाही पाहिजे, मला तो एकच आहे ना, तो एकच द्या म्हणते विकत. कोणाला म्हणत आहे? तर तो म्हणते मी देत नाही. तर तो काय म्हणते, मी तुम्हाला जास्त पैसे देतो. मी काय देतो तुम्हाला? जास्त पैसे देतो, पण तो एका पिंजऱ्यामध्ये असला तो एकच तितीर मला पाहिजे, काय पाहिजे?
विकत पाहिजे म्हणते तो एवढा जिद्दीला पेटते तो गिराईक. पण हा शिकारी काय म्हणते, हा शिकारी माहिती आहे का काय म्हणते, मी तो तितर विकणार नाही, हे 3 जे शिल्लक उरलेले आहेत ते विकतो म्हणते. पण त्या एकाच पिंजऱ्यामध्ये एकच तितर शिल्लक उरलेला आहे, तो मी काही विकत नाही. खूपच आग्रह करते, मला तोच पाहिजे, मी तुला मागली तेवढी किंमत देतो, पण मला तू ते विकत दे. पण तो विकत द्यायला तयार होत नाही. तर तो गिराईक त्याला विचारते, तू तो तितर विकण्याचं कारण काय, तू तितर न विकण्याचं कारण काय बा, तो तितर का तू विकत नाही, तितर न विकण्याचं कारण मला सांग. ठीक आहे नको देऊ, पण ते तितर का विकत नाही याचं तरी कारण सांग. तर तो म्हणते, हा तितर राखीव तितर आहे. कसा तितर आहे, राखीव तितर आहे. या एका तित्रामुळे मला 1000 तित्र सापडते. तर कसे, तर ह्या तित्राले मी काही जाळं वगैरे काही घेऊन जात नाही, समजलं का, जाळं वगैरे काही घेऊन जात नाही. जेव्हा शिकारीला जातो ती या तित्राले सोबत घेऊन जातो. कोणत्या तित्राले, एकट्या पिंजऱ्यामध्ये एकच असलेला तितर, त्याले मी शिकारीच्या वेळी जंगलामध्ये त्याला सोबत घेऊन जातो. आणि हा जो तितर आहे सगळ्यांना आवाज देऊन बोलावतो आपल्याकडं. आपले जे मित्र मंडळी आहेत, सगळे सोयरे सोबती वगैरे नातेवाईक रिश्तेदार नाही का, आपले सगळे परिवारातले नातेवाईक रिश्तेदार, सगळ्यांना आपल्या नातेवाईकाला तो बोलावते. कोण बोलावते, त्या तित्राले मी जंगलात घेऊन जातो शिकारीच्या वेळी. मग हा तितर काय करते, सगळ्या नातेवाईकाला आवाज देऊन काय करते, बोलावते. बोलावल्याच्या नंतर मी पटकन त्या पिंजरा बंद करतो. आणि बंद्या तित्राची काय होते, एकाच वेळी मला काही धावायला लागत नाही, पळायला लागत नाही, तेवढी काही मेहनतही घ्यायला लागत नाही. या एका तित्राला जंगलामध्ये नेऊन सोडून देतो. आणि मग तो दुसऱ्या तित्राले, आपल्या नातेवाईकाले रिश्तेदाराले है ना, भाऊ बंधाले तो काय करतो, बोलावतो. त्याच्या आवाजावर, म्हणजे कोण्या तित्राच्या आवाजावर, त्या एका तित्राच्या आवाजावर सगळे तित्र काय होतात, जमा होतात. आणि मग ते तित्र मी पटकन पिंजऱ्यामध्ये बंद करतो, समजलं. आणि त्याला मग मी विक्रीला काढतो, त्याचा सौदा करतो, त्याला कापून खाण्यासाठी लोकांना विकत असतो. त्याची काय करतो, मग मी विक्री करतो. तर मला सांगा, समजलं, आलं समजलं. तर असेच आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या जे संविधान आहे, तर असेच आपल्या समाजामध्ये, तुमच्या गौतम नगरामध्ये नसन, तर असेच आपल्या समाजामध्ये सोडलेले राखीव तितर आहे. काही बीजेपीचे तितर सोडलेले आहे, काही काँग्रेसवाल्यांना तित्र सोडलेले आहे, काही तुतारीवाल्यांना सोडले आहे, काही आहे का नाही RSS वाल्यांनी सोडलेले आहे. असे तित्र आपल्या प्रत्येक समाजामध्ये सोडले आहे. तुमच्या गौतम नगर मध्ये आहे का तित्र सोडलेले, तो सगळ्याले बोलावते. आणि मग सगळे जमा होते, होजी बापूजी तुम्ही म्हणता खरं, पण पाहिजा लक्ष द्यायचा. तर सगळ्यात जास्त तित्र कुठं आहे, आपल्या समाजामध्ये RSSच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी, तुतारीच्या लोकांनी काय सोडलेले आहे, तित्र सोडलेले आहे. हे तित्र काय करते, आपल्या समाजातले प्रत्येकाला आवाज देऊन बोलावते. आता ते तित्र बोलावण्याची वेळ झालेली आहे. तुमच्याकडे येत आहे का. मग बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल, आहे का नाही, संविधान वाचवायचं असेल, आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, समाजाला पुढे न्यायचं असेल, तर अशा तित्रालेच खतम केलं पाहिजे. समजलं का. अशाच तित्राले काय केलं पाहिजे, खतम केलं. पण त्या तित्राले दाणे टाकत आहे तुम्ही, पाणी टाकत आहे, त्याला मोठं करत आहे का नाही, त्याच्या माग जात आहे. पैसेवाल्या असेल तरी त्याच्या मागे नका जाऊ. जो समाजाला विकतो त्याचा काही उपयोग नाही. बाबासाहेबांनी त्या बार्शी टाकळीच्या उस्मानाबादच्या भाषणामध्ये म्हणलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. जो विकल्या जातो म्हणजे एका मतामध्ये, एका बोटीसाठी, एका पव्यासाठी, एका धाबाच्या भोजनासाठी आपलं अमूल्य मत विकतो. जो मत विकतो ना, तर बाबासाहेबांचं दूध विकत आहे, रक्त विकत आहे. लक्षात ठेवा. समजलं का. एवढा अमूल्य बाबासाहेबांनी मतदानाचा आपल्याला काय दिलेला आहे. पण आपण मीठ मिरचीच्या किमतीमध्ये त्याला विकून टाकतो. आपल्याला त्याचं काही वाटतही नाही. किती कष्ट घ्यायला लागले बाबासाहेबाला संविधान सभेमध्ये जाण्यासाठी, किती मेहनतीनं बाबासाहेबांनी संविधान या मतदानाचा अधिकार आपल्याला मिळवून दिला आहे. तर मी ती 2 मिनिटाची एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर अशीच निवडणुकीची धामधूम चालू होती. ही निवडणुकीची धामधूम चालू असताना आता जे वस्तीमध्ये काही पुढारी फिरतात का नाही, असे तित्र फिरतात का नाही, तित्र दाणे टाकासाठी, आवाज करासाठी. तर असाच एक पुढारी एका गरीबाच्या वस्तीमध्ये शिरला. पुढारी निवडणुकीला उभा राहिला
आणि मग तो पुढारी उभा राहत असताना माहितीये का, तो या तित्रासारखा प्रत्येक गल्लीमध्ये, नगरामध्ये, गावामध्ये फिरायला लागला. आता फिरायला लागत असताना त्यानं आशा दाखवली लोकांना. कोणती आशा दाखवली? पैशाची आशा दाखवली. तर प्रत्येक त्या मोहल्ल्यातल्या लोकांना हजार हजार रुपये घेतले आणि आपलं मत देण्याचे कबूल केले. किती रुपयात? तो जो उभा राहिलेला व्यक्ती होता तो म्हणे मी तुम्हाला 2-2 हजार रुपये देतो. काय करतो? 2-2. आता अतिशयोक्ती सांगितलं काही फरक पडत नाही. मी सगळ्यांना 2-2 हजार रुपये देतो, पण मत कोणाला द्यावं लागेल? मलाच द्यावं लागेल. समजलं का? त्यानं आशा दाखवली. आता आशा दाखवल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी काय केलं? 2-2 हजारामध्ये आपलं मत विकलं. सर्वच मोहल्ल्यातल्या लोकांनी आपलं 2-2 हजारामध्ये सौदा केला बाबासाहेबांच्या मताचा. समजलं का? सगळ्या लोकांनी आपलं मतदान विकलं. पण एक बाबासाहेबांचा निष्ठावान स्वाभिमानी व्यक्ती होता. गरीब होता, तो कष्ट करत होता, मजूर होता, त्याच्याकडे खायला प्यायला कमी नाही, म्हणजे गरीब असेल तो, पण निष्ठावान आणि स्वाभिमानाचं जीवन जगत होता. लाचार नव्हता, गोडासाठी उष्ट खाणारा नव्हता, म्हणजे या मालक जी मालक करणारा नव्हता. तो स्वाभिमानाचं जीवन ताठ मानेनं जगणारा होता तो व्यक्ती. आता सगळ्या महिलांनी त्यानं पैसे वाटले आणि 2 हजारामध्ये मत त्यानं लोकांना, पूर्ण गल्लीतल्या त्या नगरातल्या लोकांनी विकलं. आता हा वाला जो व्यक्ती आहे उमेदवार, त्या व्यक्तीच्या घरी गेला शेवटून समजला. तर तो वाला उमेदवार होता आंबेडकरी विचारवंत. त्याला संविधानाचं महत्व, मतदानाची किंमत समजली होती. सगळ्या लोकांना, गल्लीतल्या लोकांना आपलं मत 2 हजारामध्ये विकलं. पण यानं मात्र आपलं मत विकलं नाही. तर तो वाला व्यक्ती काय म्हणते त्या उमेदवाराला, उभा राहिला तो, तुम्ही म्हणते मला पैसे द्याल, तर मी ते पैसे किती दिवस खाईन म्हणते. काय म्हणते? ते पैसे मी किती दिवस खाईन म्हणते. ते जास्त दिवस ते पैसे तुम्ही दिलेले पुरणार. एक काम करा म्हणते, तुम्ही मला का नाही 2 गदे घेऊन द्या म्हणते. काय घेऊन द्या? गद्याला काही कमी नका समजू. गद्यासारखा काही प्रामाणिक व्यक्ती नाही, प्राणी नाही. गद्याचे 2 गुण धारण केले पाहिजे. अरहंत बनण्यासाठी, एखाद्या भिक्खूला किंवा उपासकाला अरहंत बनण्यासाठी गध्याचे 2 गुण धारण केले पाहिजे, ग्रहण केले पाहिजे. कुठं आहे लिहून हे? मिलिंद प्रश्नामध्ये. गद्यासारखा प्रामाणिक व्यक्ती कोणताच नाही. आणि तुम्ही म्हणता का नाही वाघिणीचं दूध, वाघिणीच्या दुधापेक्षा गध्याच्या दुधाला किंमत आहे जगामध्ये. समजलं का? सगळ्यात जास्त महाग दूध कोणाचं खपतंय? गद्याचं. तुम्ही त्याला गधा म्हणता. सगळ्यात जास्त गधे तर लोक आहे. किती चांगला प्राणी आहे तो, प्रामाणिक प्राणी आहे. कोणाचं काय त्रास करते तो? ऐका, त्या गद्याला तरी समजते. गद्याचा गुण कोणता आहे? पाणी फुकून पेतो तो, राहतो उकिरड्यावर, पण पाणी कसं पाहिजे त्याला? फुकून पेतो. समजलं का तुम्हाला? माणसामध्ये जेवढी अक्कल नाही तेवढी त्या गद्यामध्ये अक्कल आहे. समजलं का? तर गद्याचे 2 गुण धारण करा म्हणते नागसेन भिक्खू मिलिंद राजाला. आहे ना हे मिलिंद प्रश्नामध्ये. तर आजच्या घडीला जगामध्ये सर्वात महागडं दूध कोणाचं आहे? गध्याचं. त्याच्या पाठोपाठ आहे उंटाचं. समजलं का? एवढं महाग आहे, औषधी आहे गध्याचं दूध. एवढी किंमत आहे त्या गध्याच्या दुधाला. उलट त्या हिंदू लोकांनी गायीची पूजा करण्यापेक्षा गध्याची पूजा करायला पाहिजे, आहे का नाही? पण त्याला गाय म्हणली, गायले माय म्हणते ते. गायले पवित्र मानते ते हिंदू लोक, माणसाले अपवित्र. गायले भाकर, मुंगीले साखर, न माणसाले अपवित्र दूर दूर लोटते, आहे का नाही? म्हणजे मनुष्यापेक्षा त्यांना गाय महत्वाची आहे का नाही? गाय कायच्यासाठी महत्वाची आहे त्यांना? कारण 33 कोटी देवी देवता म्हणते गायच्या पोटातच वास करते, अशी त्याची मान्यता आहे. म्हणून ते गोमित्रही पवित्र, शेणही पवित्र. समजलं का? माणसाला किंमत नाही, जनावराला किंमत आहे या भारत देशामध्ये. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे मला म्हणते तो जो व्यक्ती आहे तो प्रामाणिक राहते, स्वाभिमानी राहते. समजलं का? तो काय म्हणते त्या उमेदवाराला, मला तुम्ही बाकीच्याला जसे 2-2 हजार रुपये दिले, त्यानं मत विकलं म्हणते तुम्हाला, तर मला ते मी पैसे किती दिवस मला ते राहणार आहे, किती दिवस पुरणार आहे, तुम्ही मला 2 गदे घेऊन द्या म्हणते. त्याच्यावर मी मा धंदा उभा करीन, कशी तरी वाळू फाळू आणीन, आहे का नाही? काहीतरी ओझे मोजे आपलं कसं तरी आपलं जीवन जगीन. तर तो आला उमेदवार काय म्हणते, भरधमकीमध्ये हो म्हणते तो. त्याला काय मोठी गोष्ट आहे? एवढ्या लोकांचं 2-2 हजारामध्ये मत मी विकत घेतलंच आहे, तर एखाद्याने जाऊ दे आता गदे घेऊन देतो 2. तर तो मार्केटमध्ये, बाजारामध्ये गेला, गध्याच्या मार्केटमध्ये. आपल्या पुलगावचं गध्याचं मार्केट लयच आहे. तर तो गध्याच्या मार्केटमध्ये गेला. ओरिजिनल गधे म्हणजे मनुष्यरूपी गधे, आहे का नाही? तर हा गध्याच्या मार्केटमध्ये गेला आणि त्या गध्याच्या मालकाने म्हणते मला 2 गधे द्यायची म्हणते, माझ्या एका
उमेदवाराला ते विकायचे आहे. तर तो म्हणते एका गद्याची किंमत आहे 12,000 रुपये. किती किती? एका गद्याची किंमत 12,000. 2 गद्याची किती होईल? 12 आणि 12 24. तर 24,000चे गधे म्हटल्याबरोबर तो डोक्यावर हात ठेवतो. तर तो काय करतो, दुसऱ्या दिवशी माहिती का 5,000 रुपये घेऊन येतो त्याच्याकडे. मग ते 12,000चे ते 24,000चे गधे आहे. बाकीच्याले जरी मी 2,000 रुपये दिले असेल, पण तुले मात्र मी 5,000 रुपये देतो, पण माझ्याच्यानं ते गधे घेण्याची ताकद नाही. कोण म्हणत आहे असं? तो उमेदवार म्हणते 5,000 रुपये घे राजा म्हणते, चुप राह मला मतदान कर. तर गधेची किंमत तो गधे घेऊन देऊ शकत नाही. तरी पण तो उमेदवार काय म्हणते, मला गधेच पाहिजे, मला तुमचे ते 5,000 पाहिजे नाही. तर त्याला इतका तो प्रति उत्तर देतो, तो स्वाभिमानी राहतो, लाचार राहत नाही तो व्यक्ती. तू म्हणते बाजारामध्ये गेला, एका गध्याची किंमत 12,000, 2 गध्याची किंमत 24,000 आणि माझं मत तू 2,000 मध्ये विकत मागत आहे. म्हणजे गध्याला जास्त किंमत आहे का माणसाच्या मताला? मत विकणं म्हणजे आपलं स्वाभिमानच विकणं आहे ना. म्हणजे गध्याची किंमत किती आहे? 24,000 रुपये. आणि माझ्या मताची किंमत किती लावली तू ना? जो मतदानाचा अधिकार कष्टानं बाबासाहेबांनी दिला, 2,000 मध्ये तू माझं मत विकत आहे. चल फुट म्हणते इथून. समजलं का? तर अशी हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे, आहे का नाही? समजलं का? तर आपलं मत गध्याला किंमत आहे, पण माणूस आपलं मत कायच्या मध्ये विकत आहे? गध्याच्या, म्हणजे असं विकत आहे तो. समजलं का? एका पव्यासाठी, बोटीसाठी आणि आपल्या लाचारीसाठी. तुम्हाला राजकारण करायचं मी असं अजिबात म्हणत आहे, राजकारण करा, परंतु धम्मकारण आणि समाजकारण पहिलं महत्व द्या. धम्मकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये पहिले मजबूत बना आणि राजकारणामध्ये. बाबासाहेब म्हणतो ज्याला राजकारणामध्ये उतरायचं आहे त्यांनी समाजकारण पहिले करा, नंतर धम्मकारण करा. समाजकारण धम्मकारण हे पक्क झालं म्हणजे लोकच म्हणते की हा समाजात काम करतो, धम्माचं बुद्धाचंही काम करतो, तर यालेच आता राजा म्हणून निवडा. समजलं का? राजा भवतु धम्मिको. राजा धम्मवान असेल तर प्रजाही कशी राहील? धम्मवानच राहील. राजा तो मोदी आहे तसा. तर जे जे लोक बीजेपीचं, मोदीचं, काँग्रेसचं काम करते ते लोक कोणते? वय RSSचेच लोक आहे. RSSच्या लोकांपासून सावध राहा. RSSचे म्हणजे काय, त्याच्यात कामच केलं पाहिजे विचारानं. जे जे लोक बीजेपीला, हे एकाच भाऊ आहे, नागनाथनं सापनातच आहे. काँग्रेस बीजेपी नागनाथ सापना, आहे का नाही? तर आज आपण बाबासाहेबांनी सांगितलंय शासनकर्ती जमात बना, आहे का नाही? लचार बनू नका, आहे का नाही? परंतु धम्मकारण आणि समाजकारणाला प्रथम प्राधान्य द्या. पण आपल्या लोकांनी समाजकारणामध्ये आणि धम्मकारणामध्ये एवढे वेडे पिशे झाले आहे. समजलं का? म्हणजे धम्मकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जेवढा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे तेवढा घेत नाही, सगळ्यात जास्त राजकारणामध्ये. आणि अजून काय म्हणते, आम्ही बाबासाहेबाच्या चळवळीचं काम करत आहे. बाबासाहेबाचं संविधान त्यानेच वाचलं नाही, चालला राजकारण करायला, आहे का नाही? संविधान आपलेच लोक, जे लोक उभे राहतात त्याने संविधान वाचलं नाही अजूनपर्यंत. त्याने संविधानाचे कलमही माहित नाही. त्याने बाबासाहेबाचा एकही ग्रंथ वाचला नाही. लक्षात घ्या, जे लोक म्हणतात ना मी बाबासाहेबांचा पुढारी आहे, नेता आहे, बाबासाहेबाचा पुढारी आहे, नेता आहे, बाबासाहेबाचं काम करतो, अजिबात नाही. बाबासाहेबाचं काम करासाठी बाबासाहेबाचे पूर्ण ग्रंथ वाचावं लागते, संविधान वाचावं लागते, आणि तेव्हा बाबासाहेबाचं काम होते. तुने एकही बाबासाहेबाचा ग्रंथ वाचला नाही, जातीचा विनाश नाही वाचला, शूद्र ते काय शूद्रपूर्वी कोण होते ते नाही वाचला, थॉट्स इन पाकिस्तान नाही वाचला, आहे का नाही? हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती नाही वाचला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी नाही वाचला, भारतीय संविधान वाचलं नाही, एकही पुस्तक बाबासाहेबाचं वाचलं नाही, संविधान वाचलं नाही, चालला समाजाचं काम करायला, पुढारी बनाले, नेता बनाले. समजलं का? तर मोदी आहे ना, तुम्हाला माहित आहे ना, असं आहे ना. तर म्हणून जो बाबासाहेबाचे ग्रंथ वाचतो, बाबासाहेबाच्या संविधान वाचतो, तोच आपल्या समाजाला पुढे नेतो, नाहीतर तुम्हाला विकल्याशिवाय राहणार नाही. तर अशा बोगस व्यक्तीपासून सावध राहा. ते आता गोड गोड बोलायला येतील तुमच्या सोबत, मिट्टू मिट्टू सारखे असे गोड गोड बोलायला येते, तर अशा लोकांपासून दूर राहा, आहे का नाही? आज महाबोधी महावीराचा मुद्दा चालू आहे, संविधानाचा मुद्दा चालू आहे. कोण येऊन राहिलं रस्त्यावर? तर आपणही जागृतच असलं पाहिजे. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर तुम्ही लोक गोडासाठी उष्ट खाणं सोडून द्या, स्वाभिमानानं जगा, ताट मानेने जगा. गोड गोड बोलून मित्र तयार करण्यापेक्षा खरं बोलून शत्रू झालेले परवडते. मी नाही बोलत कधी कधी गोड. काही लोक म्हणते, बरेच म्हणे, काल एक म्हणते जी उपासक आहे सांग, चांगलं गोड बोलायचं, मस्त मैत्रीण राहायचं, मस्त गोड बोलायचं. गोड बोलून काय करायचं?
गोड बोलून जास्त गोड गेलं तर किरम होते ना. गोड बोलून मस्त जिंकाचं म्हणते लोकांनी. का रे, गोड बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोललेलं बरं आहे. शत्रू झाले तरी चालते, एकट्यानं मार्गक्रमण करायचं, मग सत्याच्या बाजूने राहायचं. समजलं का? एकटं पडलं तरी चालते, एकटं एका वाटेनं राहायचं, पण शत्रूंना किंमत द्यायची नाही, समझोता करायचं नाही, हार नाही मानायची. तर आपल्या समाजामध्ये कसं आहे, मीच वाईट होऊ का, मीच वाईट होऊ का, होईन तर बंदेच वाईट होईन, चालले तिच्या मागे लावणी मागं धावणे, अशा समाजाचं आहे. गोड गोड बोलून मित्र तयार करण्यापेक्षा, समजलं का, सत्य बोलून, खरं बोलून, प्रामाणिक बोलून मित्र केलेले बरं. पण लोकांना कसे आवडते, बरं बोलणारा आवडते, खरं बोलणारा आवडत नाही. बरं बरं म्हणजे माया बाजूनं मला चांगलं चांगलं म्हणते, तर लोकायले बरं बोललेले लोक आवडते, चोपडं गोड गोड. लोकायले बरं बोलणारा व्यक्ती आवडतो, खरं बोलणारा आवडत नाही. मग खरं बोलणारवाल्याची लोक निंदा करते, तर निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही म्हणते बुद्ध. जो जो जन्माला येईल त्याची निंदा होणारच आहे. समजलं का? आणि ज्याला निंदा ऐकूनच घ्यायची नाही त्याला आत्महत्या करायला लागते. समजलं का? जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत लोक तुमची निंदा करणारच. समजलं का? म्हणून निंदेला घाबरायचं नाही, नेहमी सत्याच्याच बाजूला राहायचं, नेहमी सत्याचाच विजय असतो. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं आहे, मी माझे झाड खडकावर लावलेले आहे, त्याला उशिरा फळं लागतील, ती पण लय चवदार आणि गोड असतील. ज्याला फळ खायची घाई झाली असेल त्यानं कुठेही घुसा, ज्याला फळ खायची घाई झाली असेल तर कुठेही घुसा, काँग्रेसमध्ये घुसा, कमळामध्ये घुसा, कुठेही घुसा, तुतारीमध्ये जाऊन घुसा लागन तर कुठेही जाऊन घुसा. ज्याला फळ खायची घाई झाली असेल, घर भरायचे असेल, तर लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर काही लोक श्रीमंत व्हासाठी, काही समाजाची सेवा नाही, देशाची सेवा नाही आणि कुलगावची सेवा करायसाठी नाही, आपले घर भरासाठीच लोक निवडणुकीमध्ये उभे राहतात, आपलं मत विकतात. समजलं का? मत विकण्यासाठी, मत खाण्यासाठीच उभे राहतात. समजलं का? प्रामाणिक नेता भेटलेलाच नाही आपल्याला. समजलं का? मग हे असे चित्र आपल्या समाजामध्ये सोडलेले आहे. तुमच्या नगरामध्ये आहे का नाही चित्र मला माहित नाही, पण अशा चित्रालेच लचकवा. तुम्हाला गिराईक काय म्हणते, ते चित्र नाही पाहिजे मला विकत, ठोस चित्र दे म्हणते. समजलं का? तर हे असे चित्र असताना जो दाणे टाकून तो आवाज देऊन सगळ्याला बोलावतो, अशा चित्राले पहिले लचकवा. तो चित्र लचकवला म्हणजे बाकीचे चित्र त्याच्यापाशी जमा होणार नाही. समजलं का? तर ही गोष्ट आहे राखीव तितर. कोणती तितर? राखीव तितर. म्हणून आपल्या विहाराच्या बांधकामासाठी आपलं विहार स्वाभिमानाचं बांधा. लहानचं असलं तरी चालते, काय करता मोठ्या जात विहार बांधून, बाहेर जात नाही तिथं ग्रंथालय, वंदनेले, पौर्णिमेला विहार लावून राहते. तिथं विहार लहानचं असलं तरी चालते, पण स्वाभिमानाचं बांधा. कोणाचे भीक घेऊन पैसे नाही बांधायचं, नाही राहील बांधलं तरी चालते. म्हणजे विहारासाठी पैसे घ्यायचे मग त्याला आयुष्यभर विकून टाकायचं. हो जी, आम्ही तुम्हाला पैसे दिले होते विहारासाठी, तुम्ही आम्हाला मत द्या, झाले बांधून. विहारासाठी म्हणजे पैसे काही घेणं देणं नाही, आपल्याकडे भिकारी नाही आपण, आपल्याकडे भरपूर पैसे आहे बाबासाहेबांच्या कमाईनं. आपलं स्वाभिमानाचं विहार बांधा, वेळ लागला तरी चालते, लहानचं बांधा, पण आपल्याच पैशानं बांधा. दुसऱ्याकडून भिकाऱ्यासारखे पैसे घेऊन विहार बांधण्यापेक्षा मग त्या विहाराची किंमतही राहत नाही. सरकारचं वय म्हणते, लोक कसे वापरते त्याले, हे का नाही, खिडक्या फोडते, म्हणजे सरकारचं वय, आमचं नाही. झीज लागत नाही ना, स्वतःच्या वर्गणीतले पैसे गेले कष्टाचे, तेव्हा मग त्या विहाराची किंमतही करतो आपण. फुकाचं खाय त्याला स्वस्त महाग काय, आहे का नाही. मग दुसऱ्याकडून पैसे घेण्यापेक्षा विहारासाठी बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजसाठी पैसे नाही घेतले. तो दिलीप कुमार काय म्हणे, बाबासाहेब मी तुम्हाला पैसे देतो म्हणे मिलिंद महाविद्यालयासाठी, माझं नाव द्या लागत. बाबासाहेबांनी आपलं ते मिलिंद कॉलेजसाठी दिलीप कुमारचे पैसे नाही घेतले, बाबासाहेबांनी द्याले झाला होता तो दिलीप कुमार तयार बाबासाहेबाला. समजलं का? पण बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजचं बांधकाम करण्यासाठी दिलीप कुमार त्या हिरो पासून पैसे नाही घेतले. कहाणी आहे ती सत्य. महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी एक किसना महार होता. बाबासाहेबांनी ही गोष्ट ग्रंथामध्ये लिहिली आहे, किसना महाराची. महाडला एक व्यक्ती राहत होता, महारवाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये. कोण? त्याचं नाव होतं किसना महार. बाबासाहेबांच्या महाडचं भाषण त्यानं ऐकलं होतं, त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला होता. त्या महाड गावामध्ये एकदा पाटलाचा बैल मेला. तो पाटील किसना महार तो महाडला राहणार. बाबासाहेबांनी कहाणी ग्रंथात लिहिली आहे, खरी कहाणी. तर त्याच्याकडे आला तो पाटील, म्हणते माझ्या अंगणामध्ये बैल मरून पडलेला आहे, तू नेऊन टाक म्हणते किसना महारले. तो किसना महार म्हणते मी नेऊन नाही टाकत. तुमची माय मेली तर तुम्ही न्याल लावता का? दूध दही लोणी तुम्ही खाता, तूप खाता, आणि गाय आम्ही तुमचे बैल गाय काय आम्ही ओढणार? मी त्या दिवशीच ऐकलं म्हणते बाबासाहेबांच्या भाषणामध्ये, मेलेले गुरढोर ओढू नका, मेलेल्या गाय गुरगुराचं मांस खाऊ, स्वाभिमानानं जगा, लाचारीनं जगू नका. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहेत. बाबासाहेबांचं भाषण आहे महाडचं. तुम्ही भेड बकरीची संतान नसून
सिंहाचे वाघाचे छावे पिले आहात. समजलं का? म्हणजे बकरीचा मेंढीचा बळी दिला जातो, वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही. वाघासारखे सिंहासारखे जगा, एक दिवसाचं जीवन जगा, आहे का नाही? म्हणजे कुत्र्या मांजाचं जीवन जगण्यापेक्षा वाघासारखं सिंहासारखं जगा. पण काही लोक सिंह वाघ फक्त घरातच आहे, बाहेर आहे का नाही? तर लक्षात घ्या. तर तो किसना मारला, तो पाटील काय म्हणते, माझ्या अंगणातला बैल नेऊन टाक. तर तो म्हणते मी नेऊन टाकत नाही, आता आजपासून मी नेऊन टाकणार नाही. मी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं. तर तो पैशाची लालूच दाखवते, किसना मारले. तू म्हणते किती काही पैसे दे, पण मी तुझा मेलेला बैल मी ओढत नेणार नाही. शेवटी तो ब्राह्मणच आपला बैल ओढतो, अशी कहाणी आहे, सत्य. समजलं का? मी तुझा मेलेला, म्हणजे तुला आणखी देतो पैसे, आणखी देतो पैसे. तो पाटील म्हणते म्हणजे तुझे कितीही पैसे देशील, पण मी आता बाबासाहेबांच्या विचाराला बैमान होणार नाही. मी माझं माझं स्वाभिमान विकणार नाही. मी तुझा मेलेला बैल ओढणार नाही. तू कितीही पैसे दे, स्वतःचा बैल तू स्वतःच ओढ म्हणते, आणि पाटील स्वतःचा बैल ओढते. तर तुमच्याकडे असे जर लोक आले, तुम्ही ओढा हे कराल का? आपलं मत विकाल का? म्हणून जागे व्हा, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, असंच मला आजच्या या गृहप्रवेशाच्या निमित्तानं सांगायचं आहे. तर असे राखीव तितीर असन तुमच्या समाजामध्ये, त्याला लचकवा. त्याला काय करा? लचकवा. अशा तित्रापासून सावध राहा. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, सगळ्यांनी सबस्क्राईबर करा आणि पुढे न्या मला. समजलं? बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हाच माझा प्रामाणिक हेतू आहे. मला दान भेटलं पाहिजे, पैसे भेटले पाहिजे, गुगल पे ने भेटले पाहिजे, हा माझा अजिबात उद्देश नाही. हा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, लोकांना गुलामाला गुलामीची जाणीव व्हावी, याकरिताच माझं जे चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, सगळ्यांनी सबस्क्राईबर करा. नेहमीचे प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळेल. आजचंही प्रवचन तुम्हाला उद्याला मिळेल. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.